काही दिवसांपूर्वी ध्रुव महाराजांच्या आयुष्यातून एक भाग भागवतातला मी वाचत होतो, त्यावर आपण थोडी चर्चा करूया. ध्रुव महाराज जेव्हा राज्य करत होते तेव्हाची ही गोष्ट आहे. एकदा त्यांचे भाऊ हे जंगलात गेले होते आणि जंगलात गेल्यावर तिथे एका खूप शक्तिशाली यक्षाने त्यांना मारलं. ही बातमी जेव्हा ध्रुव महाराजांपर्यंत पोहोचली तेव्हा ध्रुव महाराज त्या यक्षाविरुद्ध बदला घेण्यासाठी सुसज्ज होऊन शस्त्र घेऊन अलकापुरी नावाचं एक ठिकाण आहे हिमालयांच्या पुढे जिथे यक्ष राहतात, तिथे त्यांनी धाव घेतली. आणि तिथे पोहोचताच ध्रुव महाराजांनी एका वीरा सारखं बाहेर येऊन त्यांनी आपला शंखनाद केला आणि त्या शंखनादाने पूर्ण अलकापुरीमध्ये एक बातमी पसरली की ध्रुव आले आहेत. आणि लगेच त्या सर्व यक्षांनी त्यांच्यावर आक्रमण केले. किती यक्ष असतील तर म्हणतात 1,30,000. 1,30,000 यक्ष एका वेळेस ध्रुव महाराजांवर आक्रमण करायला आले. सगळे त्यांचे शस्त्र अस्त्र घेऊन आले आणि ध्रुव महाराज एकटे आपल्या रथावर होते. आणि वीर आहेत, शूरवीर आहेत. लहानपणापासूनच आपल्याला माहिती आहे कसे एकटे जंगलात गेले होते. इथे आता तर मोठे झालेत आणि युद्ध करू लागले. तर ध्रुव महाराजांनी सुरुवात केली, कारण ध्रुव महाराजांनी शंख वाजवला होता. तर एवढा त्यांना राग आला होता, प्रतिशोधाची एवढी भावना होती की एका वेळेस 3 तीर श्री ध्रुव महाराज मारत होते. आणि 3 तीर एका वेळेस जात असताना अनेक अनेक यक्षांना त्याचा त्रास झाला. कोणाचे हात कापून खाली पडले, कोणाचे पाय शरीरापासून वेगळे झाले. आणि यक्षांनी हे बघून एक काम केलं. त्यांनी ध्रुव महाराजांच्या दुप्पट तीर बाण 6 बाण एका वेळेस मारायला सुरुवात केली. एकीकडे ध्रुव महाराज एकटे आहेत आणि दुसरीकडे 1,30,000 यक्ष आहेत, जो प्रत्येक व्यक्ती प्रत्येक क्षणी 6 बाण मारतोय. आणि तिथे असं वर्णन करतात की जसं एका पर्वतावर कधी कधी खूप पाऊस होतो, खूप वर्षा होते आणि तो डोंगर, तो पर्वत पूर्णपणे झाकला जातो, तशा प्रकारे ध्रुव महाराजांचा रथ जे एका पर्वतासारखं होतं ते पूर्ण एवढ्या शस्त्रांनी, त्यांनी काही भाले देखील मारले, त्यांनी त्रिशूल फेकले, अशा प्रकारे अनेक अनेक वेगवेगळे भाले, तलवारी इत्यादी ध्रुव महाराजांवर आक्रमण केलं. आणि जशा एका पर्वतावर पाऊस पूर्णपणे त्याला आवरण करतो, तशाच प्रकारे ध्रुव महाराजांच्या रथावर या सर्व शस्त्रांचे आवरण झाले. हे युद्ध आकाशातून काही सिद्ध बघत होते. सिद्धवरून बोलायला लागले, ओ जसा सूर्य समुद्रामध्ये मावळतो तशा प्रकारे तेजस्वी ध्रुव या यक्षांच्या समुद्रामध्ये मावळला की काय. आणि तेवढ्यात ध्रुव महाराज पण काही कमी नाही आहेत, शूरवीर आहेत. ध्रुव महाराजांनी त्या शस्त्रांच्या डोंगरातून स्वतःला बाहेर काढलं. आणि तिथे शुकदेव गोस्वामी उपमा देतात, जसं धुक्यामधून सूर्य बाहेर येतो आणि त्या धुक्याला नष्ट करतो, तशा प्रकारे ध्रुव महाराज त्या शस्त्राच्या डोंगरातून पण बाहेर आले आणि नवीन जोमाने युद्ध करू लागले. आणि आता जे त्यांनी युद्ध सुरू केलं त्यामध्ये म्हणतात सर्वांचे हात, पाय, शरीर हे सगळे तुटू लागले आणि सगळं काही अस्तव्यस्त झालं. तर हे 1,30,000 यक्ष जे एकत्र येऊन ध्रुव महाराजांवर आक्रमण करत होते, आता अशी परिस्थिती झाली, युद्धभूमीवर काही लोक पळून गेले. तिथे उपमा दिली जाते, एक सिंह आला तरी अनेक वेळा खूप सारे हत्ती तिथून पळून जाऊ शकतात. शरीराने मोठे असतील, आकाराने मोठे असतील, पण शौर्य हे सिंहाकडे असतं. तशा प्रकारे एकट्या ध्रुव महाराजांना बघून हे सर्व यक्ष तिथून पळून गेले. आणि तिथे एका श्लोकामध्ये सांगितलंय, संपूर्ण युद्धभूमीवर एकही यक्ष असा उपस्थित नव्हता
ज्याच्या हातामध्ये शस्त्र उरले होते. तर जे उरले होते त्यांच्याकडे शस्त्र नव्हते, ज्यांच्याकडे शस्त्र होते ते पळून गेले होते. अशा प्रकारे ध्रुव महाराज त्या युद्धामध्ये विजयी झाले. पण ध्रुव महाराजांच्या मनामध्ये एक नेहमी भावना होती, हे यक्ष मायावी असतात. या यक्षांकडे थोडी जादूची शक्ती असते. हे असे सहजासहजी काही शांत बसणार नाहीये. आणि 2 क्षणांसाठी आपल्या सारथीशी जेव्हा ध्रुव महाराज काही चर्चा करत होते, की आता पुढे काय होईल मला माहिती नाही. हे लोक असे सहजासहजी जाणार नाहीयेत. तेवढ्यात ध्रुव महाराजांनी बघितलं, आकाशामध्ये ढग आले. पूर्ण वातावरण काळवंडलं. आणि एका प्रकारचा समुद्रामध्ये जसा आवाज येतो, तसा एक खोल आवाज निर्माण झाला. सगळीकडे वर्षा सुरू झाली. खूप पाऊस पडतोय. विजा चमकतायत. एक वादळ तयार झालं आकाशामध्ये. तेवढ्यात मल मूत्र हे आकाशातून वर्षा होऊ लागलं. पाण्याची वर्षा नव्हती, रक्त आकाशातून पडू लागलं. आणि बघता बघता आकाशातून केवळ मनुष्याचं धड, त्याला वर डोकं नव्हतं, अशा प्रकारचे अनेक धड पडू लागले. तर भयावह परिस्थिती होती. रक्त पडतंय, मलमूत्र पडतंय आणि असे बिना डोक्याचे शरीर आकाशातून पडतायत. तेवढ्यात ध्रुव महाराजांनी बघितलं, आकाशामध्ये खूप मोठे मोठे सर्प होते आणि त्या सर्पांचे डोळे असे लाल होते. त्यांच्या मुखातून अग्नी येत होती आणि अशा प्रकारचे अनेक सर्प त्यांच्या दिशेने येत होते. काही वेडे हत्ती होते, काही वेडे वाघ होते. खूप विचित्र दिसणारे, खूप भीती निर्माण करणारे सिंह होते. अशा प्रकारचे खूप सारे जंगली प्राणी, खूप सारे सर्प आणि रक्त वगैरे अशा प्रकारचं सगळं त्यांनी एक एक परिस्थिती निर्माण केली होती. आणि ध्रुव महाराज 2 क्षणांपूर्वी म्हणत होते, हे यक्ष सहजासहजी काही जाणार नाही. त्यांच्याकडे मायावी शक्ती असते. नक्कीच काहीतरी हे जादू करणार आहेत आपल्यावर. आणि तेवढ्यात त्यांना लक्षात आलं, हे जे सर्व काही दिसतंय, हे सत्य नव्हे. हे खोटं आहे. याच्यामध्ये अस्तित्व नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये विचार करतायत, की पण मी कुठून सुरुवात करू? यांना कोणाला मी आक्रमण करू? कसा बाण मारू? काय करू? आपल्याही जीवनात असं होतं ना कधी, की आपल्या जीवनात आपले कधी आंतरिक संघर्ष असतात, कधी बाह्य संघर्ष असतात. आणि कधी कधी आपण त्या संघर्षांमध्ये विजयी होतो. ज्यांच्याशी आपला संघर्ष चालू असतो, आपल्या वासना, आपले अनर्थ, कधी कधी आपण जिंकतोही. पण कधी कधी अशी परिस्थिती होते, की 2 क्षण झाले जिंकून आणि नंतर परिस्थिती पूर्णपणे विचित्र होते, पूर्णपणे खराब होते. आणि आपण विचार करतो, अरे कालपर्यंत माझ्या मनावर माझं नियंत्रण होतं, आज काय झालं? 2 दिवसापूर्वी एका भक्तांशी बोलत होतो. ते भक्त म्हणत होते, प्रभूजी गेल्या 6 महिन्यापासून खूप छान चालू होतं माझं. मनावर नियंत्रण होतं, वाईट विचार येत नव्हते. आणि 2 दिवसांपूर्वी ते ज्या शहरामध्ये राहतात त्या शहरावरून सेल्समध्ये आहेत, ते मार्केटिंगमध्ये आहेत. तर ज्या शहरामध्ये राहतात ते शहर सोडून दुसरीकडे गेले होते. सकाळी गेले आणि संध्याकाळी आले. 1 दिवस बाहेर होते. त्या दिवशी म्हणाले अनेक अनेक लोकांशी संपर्क आला आणि मनामध्ये एवढं विचलितपणा निर्माण झाला. मला म्हणत होते, प्रभूजी असं कसं होऊ शकतं, की 6 महिन्यापासून माझं डोकं शांत आहे, 6 महिन्यापासून वाईट विचार येत नाहीत. आणि म्हणतात, की त्या परिस्थितीमध्ये माझ्या मनात काय काय विचित्र विचार येऊ लागले. मी विचार करत होतो, की मी साधना करतोय की नाही करत आहे. आणि मग या विषयावर आपली चर्चा झाली. तशा प्रकारेच हे म्हणतायत, की एक लक्षात येतंय, की हा भ्रम आहे. एक लक्षात येतंय, की हे अस्तित्व नाहीये. पण या अस्तित्वाला करायचं काय? या चुकीच्या दिसणाऱ्या भ्रमाशी झुंज कशी करायची ते कळत नाही. म्हणून या भक्तांनी पण मला त्यासाठी फोन केला होता, की अचानक जेव्हा तुमचं मन तुमच्यावर पूर्णपणे आच्छादित होतं, तेव्हा तुम्ही काय करणार? तर म्हणाले, एका दिवसामध्ये एवढी परिस्थिती बदलली. आणि प्रवास करत होते. पुन्हा एकदा घरी येत होते. मला म्हणत होते, "प्रभूजी मला तर घरी जायची लाज वाटते." म्हणत होते, "माझ्या मनात असे कसे विचार येऊ शकतात? आणि मी उद्याचा जप कसा करायला पाहिजे थोडं सांगा मला." तशा प्रकारे ध्रुव महाराज विचार करत होते. आणि ही बातमी जी ध्रुव महाराज जिंकले आणि ध्रुव महाराजांवर आता एक खूप मोठं एक संकट आलंय एका भ्रमाच्या रूपात आणि कुठून सुरू करायचं हे कळत नाहीये. ही बातमी काही साधू
साधूंपर्यंत पोहोचली. आणि त्या साधूंना लक्षात आलं ध्रुव महाराजांना यावेळेस कशाची गरज आहे. कधी कधी आपल्याला वाटतं की युद्ध हे शस्त्रांनी जिंकलं जातं, पण जर आपण भगवद्गीतेचे विद्यार्थी आहोत तर आपल्याला एक लक्षात येईल, युद्ध हे उथळ उथळ स्तरावर शस्त्रांनी जिंकलं जातं, पण युद्ध हे प्रामाणिकपणे योग्य बुद्धीने जिंकलं जातं. स्ट्रॅटेजी, एक काय करणार आहे ते आखायला लागतं. एक एक पेपर पेन पेन्सिल घेऊन बसायला लागेल आणि बघायला लागेल काय कुठून आक्रमण करायचं, काय करायचं, असं करायचं तसं करायचं. जर शिवाजी महाराजांनी फक्त शस्त्रांच्या आधारावर युद्ध लढले असते तर कदाचित आज परिस्थिती वेगळी असती, पण शिवाजी महाराजांनी आपली बुद्धी वापरली, आपली युक्ती वापरली आणि प्रबळ शत्रू समोर कमी हत्यार, कमी माणसं असूनही शिवाजी महाराज बुद्धीचा वापर करून त्यांच्या विरुद्ध जिंकले. तर हे आपण शिवाजी महाराजांकडून शिकू शकतो, आपण हे गीतेतून पण शिकू शकतो. इथे साधू विचार करू लागले, ध्रुव महाराजांकडे शस्त्र पण आहेत आणि ध्रुव महाराजांकडे भरपूर एक गायडन्स आहे, मार्गदर्शन पण आहे. परमेश्वरांनी स्वतः त्यांना दर्शन दिलेलं आहे लहानपणी, नारद मुनींनी त्यांना दर्शन दिलेलं लहानपणी. म्हणजे त्यांच्याकडे ज्ञानाचा पण अभाव नाही आणि शक्तीचा पण अभाव नाही. अशा परिस्थितीमध्ये जर ध्रुव महाराज विचार करतायत आणि क्रियाशील नाहीयेत, सतर्क आहेत, पण काही होत नाहीये त्यांच्याकडून, अशा वेळी तुम्हाला काय वाटतं की कुठल्या गोष्टीची गरज आहे? त्यांच्याकडे ज्ञान पण आहे, स्ट्रॅटेजी पण आहे, आता जिंकले होते 5 मिनिटापूर्वी, आणि त्यांच्याकडे शस्त्र पण आहेत आणि शक्ती पण आहे. तर कोणी सांगेल अनम्यूट करून की कशाची अशा ठिकाणी कशाची गरज लागते? कोणाला अनम्यूट करून सांगायचंय? हरिबोल. प्रभूजी, मार्गदर्शनाची, योग्य अशा व्यक्तींची मार्गदर्शनाची प्रॅक्टिकली आता त्या स्थितीला. ओके, थँक्यू. अजून कोणाला बोलायचं? कशाची लागतात? ओके, थोडा रेंजचा प्रॉब्लेम आहे, मला नीट ऐकू येत नाही. ध्यान करायला पाहिजे, समाधी अवस्थेचा. ओके ओके, ध्यान करायला पाहिजे. ओके, चव्हाण प्रभू काय म्हणतायत? संघाची प्रभूजी, संघ पाहिजे त्यांना, संघ पाहिजे. ओके, गुड. अजून कोणाला काय बोलायचं? विवेक, थोडासा धैर्य आणि विवेक. विवेक, ओके. सो एका अर्थाने बघितलं तर तुम्ही सर्वजण बरोबर आहात, सगळ्यांनी वेगवेगळे पैलू मांडले. तर इथे या साधूंनी विचार केला की यांच्याकडे ज्ञान पण आहे आणि यांच्याकडे भक्ती पण आहे, यांच्याकडे शस्त्रांची शक्ती पण आहे, यांना थोडी प्रेरणेची गरज आहे. एक थोडी प्रेरणा द्यायला पाहिजे यांना की अहो बघा तुमच्याकडे एवढे शस्त्र आहेत, अहो बघा तुमच्याकडे योग्य ज्ञान आहे, अहो बघा 2 मिनिटापूर्वी तुम्ही जिंकले होते. तर तेव्हा हे सर्व साधू तिथे उपस्थित होतात युद्धभूमीवर आणि ध्रुव महाराजांना म्हणतात, ध्रुव महाराज, या क्षणी जे श्रीकृष्ण शारंग धनुष हातात ठेवतात, शारंग धनवा नावाचा भगवंत जे आहेत, त्यांना तुम्ही स्मरण करा. मजेची गोष्ट आहे की त्यावेळेस ध्रुव महाराज हे धनुष्याने आणि बाणांनी युद्ध करत होते आणि समोरचे यक्ष पण धनुष्य बाणाने युद्ध करत होते. आणि यावेळेस जेव्हा ते हताश झाले, थोडे कन्फ्यूज झाले, त्यावेळेस तिथे साधू लोक येऊन त्यांना म्हणतात, त्या श्रीकृष्णांचं स्मरण करा ज्यांचं नाव शारंग धन्वा आहे. श्रीकृष्णांचे अनंत नाव आहेत, केशव, माधव, मुरारी, यातील कुठलंही नाव साधू लोक बोलू शकत होते, पण साधू लोक किती संवेदनशील आहेत. साधू लोक तेव्हा म्हणतात, शारंग धन्वा, भगवंतांचं तुम्ही स्मरण करा, कारण त्या रूपात श्रीकृष्णांच्या हातामध्ये शारंग धनुष असतो. आपले अमल गौरांग प्रभू माहिती नाहीत आहेत की नाही, पण अमल गौरांग प्रभू हे खूप भाग्यशाली आहेत. अमल गौरांग प्रभूंचं नित्य वास्तव्य शारंग बिल्डिंग मध्ये असतं. ते एकटे आहेत असे जे शारंग बिल्डिंग मध्ये राहतात आणि म्हणून त्यांना शारंग धन्वा भगवंतांची खूप कृपा आहे. तर त्या शारंग धन्वांचं स्मरण करा आणि हे शारंग धन्वा जे आहेत ते आपल्या भक्तांवर नेहमी कृपा करतात
आणि भक्तांच्या शत्रूंना मारण्यासाठी नेहमी ते त्यांना प्रेरणा देतात आणि त्यांना मार्गदर्शन देतात. आणि म्हणतात, या शारंग धन्वा भगवंतांचं तुम्ही नामस्मरण करा. केवळ हरिनामाच्या आधारावर तुम्हाला तुमच्या शत्रूंशी विजय प्राप्त करण्यासाठी जे काही गरजेचं आहे ते तुम्हाला प्राप्त होईल. आजच्या या जपाटॉक नंतर आपण सर्व 4था स्कंध अध्याय क्रमांक 10 आणि याचा शेवटचा श्लोक आहे, श्लोक क्रमांक 30. याच्यावर तुम्ही नंतर तुमचं भागवत उघडून बघू शकता. तर अशा प्रकारे या साधूंनी मार्गदर्शन दिलं. नामस्मरण करा, शारंग धन्वाचं नामस्मरण करा आणि बघा तुमची परिस्थिती किती बदलते. आणि याच्या पुढे 11वा अध्याय सुरू होतो. त्याच्यामध्ये सुरुवातीला लिहिलंय, ध्रुव महाराजांनी तो मार्गदर्शन लगेच स्वीकारले. त्यांच्याकडे एक बाण होता जो त्यांना नारायण ऋषींनी दिला होता. तर या जगामध्ये अर्जुन आणि श्रीकृष्ण हे नर नारायण ऋषीच्या रूपात बद्रीनाथ इथे तपस्या करतायत. आज जर आपण बद्रीनाथला गेलो तर बद्रीनाथ मंदिरामध्ये नर नारायण ऋषी आहेत. तर नर नारायण ऋषी मधले जे नारायण आहेत, हे नारायण आहेत, त्यांनी ध्रुव महाराजांना तेव्हा एक बाण दिला होता विशेष. ध्रुव महाराजांना लगेच लक्षात आलं, हे जे भ्रम आहे हे माझ्यानी निस्तरण नाहीये. हा, मी युद्ध करू शकतो किंवा कोणाला काही मार्गदर्शन देऊ शकतो, पण जेव्हा खूप मोठा भ्रम निर्माण होतं तेव्हा आपल्या पलीकडची परिस्थिती असते, तेव्हा त्या भ्रमाच्या पलीकडे जे आहे ते श्रीकृष्ण त्यांचं स्मरण करायला पाहिजे. दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्या. म्हणून मम माया का म्हणतात श्रीकृष्ण, ही जी मायाशक्ती ही स्वतंत्र नाहीये. अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये जेव्हा संघर्ष येतात, जेव्हा भ्रम निर्माण होतात, तेव्हा आपल्या विचारात आपण काय करू शकतो, पण तेव्हा आपल्याला हा श्लोक लक्षात ठेवायला पाहिजे. श्रीकृष्ण म्हणतात, ही मायाशक्ती ही माझी शक्ती. मग जर ती मायाशक्ती श्रीकृष्णाची शक्ती आहे, तर श्रीकृष्ण त्या मायाशक्तीच्या पलीकडे आहेत. मायाशक्ती आपल्यावर खूप आच्छादित होते, पण श्रीकृष्णांवर आच्छादित होऊ शकत नाही. म्हणून त्यावेळी श्रीकृष्णांचं नामस्मरण करणं किती महत्वाचं आहे. तर अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये जेव्हा संघर्ष येतात, आपण छोट्या छोट्या संघर्षांमध्ये जिंकतो, पण जेव्हा मायादेवी आपल्याशी संघर्ष करते तेव्हा आपण पूर्णपणे हताश होतो आणि तेव्हा आपण म्हणतो, प्रभूजी आता काय करायचं, आता काय करायचं, आताच तर हरिनाम करायचंय. कालपर्यंत जो हरिनाम केला ना तो प्रॅक्टिस होता. जसं क्रिकेट खेळताना मुख्य एक मॅच असते आणि त्याच्या आधी ते जे क्रिकेटर असतात ते खेळत नाहीत, त्याच्या आधी त्याला म्हणतात नेट प्रॅक्टिस. त्या दिवशी समोरची जी टीम असते ती नसते, पण एक असं थोडं एक नेट लावतात आणि आपल्याच टीमचे बॉलर असतात, ते 2 तास बॉलिंग करतायत आणि हा जो बॅट्समन आहे हा प्रॅक्टिस करतो. आणि 2 तास आपल्या टीमचे बॉलर जेव्हा बॉलिंग करतायत आणि तेव्हा आपण जेव्हा प्रॅक्टिस करतो, जेव्हा आपले हात मोकळे होतात, जेव्हा एक वेग येतो हातांना चांगली बॅटिंग करायचा, त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी विरुद्ध टीमच्या बॉलरला फेस करण्यासाठी उभे राहतो. सो आपला हा जो रोजचा जो जप आहे ना, हा मुख्य जपा नव्हे. आपला हा जो रोजचा जपा आहे हा नेट प्रॅक्टिस आहे. आपला खरा जपा कधी होणार, जेव्हा आपल्या जीवनामध्ये संघर्ष येणार, जेव्हा आपल्या जीवनामध्ये मायादेवी आपल्यावर नेम घेणार आणि म्हणणार, आता हा खूप जास्ती प्रामाणिक होत चाललाय, हा व्यक्ती आता खूप चांगला प्रचार करायला लागलाय, हा व्यक्ती आता विख्यात होत चाललाय. बऱ्याच लोकांना असं वाटतंय की या व्यक्तीकडून आपण मार्गदर्शन घ्यायला पाहिजे, या व्यक्तीचा आता जपा पण थोडा स्पष्ट होत चाललाय. तर जेव्हा आपण साधारण जनतेमधून जेव्हा आपल्या साधनेच्या आधारावर, भगवंतांच्या आकर्षणाच्या आधारावर थोडं वर येतो, तेव्हा मायादेवी आपल्याला बघते, आता हा साधारण एका देशाचा नागरिक नाही राहिला, आता हा सैनिक होतोय. आता हा श्रीकृष्णांच्या वतीने लढायला तयार होतोय. हा स्वतः पण लढतोय आणि इतरांना लढण्यासाठी प्रेरणा देतोय. याला आधी मारायला पाहिजे. म्हणून आपण एकटे असू, अनेक वेळा आपण एकटे असतो आणि मायादेवीची शक्ती ही खूप मोठी असते. आणि कधी कधी जसं ते भक्त मला म्हणत होते, प्रभूजी 6 महिन्यापासून सगळं काही छान चालू होतं, एका दिवसामध्ये माझे सगळे चांगले विचार, सगळी जी चांगली चेतना होती ती नष्ट झाली, आता मी काय करू. तशा प्रकारे आपल्या जीवनातही कधी आपण एकटे असू, कधी आपल्या आजूबाजूला भक्त नसतील, तर आपल्या मनातही विचित्र विचार येऊ शकतात. मी वाईट विचार पण नाही म्हणत आहे, विचित्र विचार येऊ शकतात आणि आपण विचार करू शकतो हे काय चाललंय. त्यावेळेस
या श्लोकाप्रमाणे, त्या साधूंच्या म्हणण्याप्रमाणे आपण भगवंतांचं नामस्मरण करायला पाहिजे. आणि ते नामस्मरण करून जेव्हा ध्रुव महाराजांनी तो नारायण ऋषींनी दिलेला तीर केवळ आपल्या धनुष्यावर लावलाय, तर मैत्रेय ऋषी तिथे सांगतायत केवळ तो बाण त्यांनी आपल्या धनुष्यावर लावला, सोडलाही नाही. म्हणतात आपोआप त्या बाणातून अनेक अनेक बाण निर्माण झाले, ज्यांची ती दांडी असते ती सोनेरी होती आणि त्यांना खूप सुंदर सुंदर पंख होते. आणि ज्या प्रकारे मोर एका जंगलामध्ये खूप किलबिलाट करत असे प्रवेश करतात, धावत प्रवेश करतात, तशा प्रकारे या एका नारायण ऋषींनी दिलेल्या बाणातून अनेक अनेक बाण स्वनिर्मित झाले आणि त्यांनी वेगाने जाऊन त्या सर्व भ्रमाला नष्ट केलं. आणि त्यानंतर काही जे निवडक यक्ष तिथे उरले होते त्यांना ध्रुव महाराजांनी मारू लागले. आणि नंतर गोष्ट अशी जाते की त्यांचे आजोबा मनु, स्वयंभुव मनु तिथे उपस्थित झाले आणि ध्रुव महाराजांना त्यांनी सांगितलं, ध्रुव तू आता जिंकलायस, या सर्व यक्षांनी पराभव स्वीकारली आहे, आता तू जास्ती क्रोध करू नकोस, कारण तुझ्या भावाला मारणारा एकच यक्ष होता आणि त्या एका यक्षाचा बदला घेण्यासाठी तू अनेक अनेक यक्षांना मारलंयस, तर जे झालं ते झालं, पण आता याच्या पुढे युद्ध करू नकोस. आणि ते युद्ध तिथे समाप्त होतं. तर आपण केवळ पूर्वीच्या भागावर आज फोकस करतोय. सांगायचं तात्पर्य हे की कधी कधी काही युद्ध असतात जे आपण लढू शकतो आणि ते युद्ध लढता लढता आपल्यामध्ये एक ओव्हर कॉन्फिडन्स येतं. लहान लहान संघर्ष जेव्हा आपण जिंकतो तेव्हा आपल्यामध्ये एक ओव्हर कॉन्फिडन्स येतं आणि आपल्याला वाटतं, अरे 5 वर्षापूर्वी मी जेव्हा भक्तीत आलो, 10 वर्षापूर्वी मी जेव्हा भक्तीत आलो, तेव्हा मी तर एक नवीन भक्त होतो, तेव्हा म्हणून मला एक संघर्ष होते. आता मी सिनियर भक्त झालोय, आता मी दीक्षित भक्त झालोय, आता मी एका पोस्टवर गेलोय, त्याच्यामुळे आता मला काही संघर्ष नाही आहेत. आता मी जे पाहिजे ते करू शकतो, जे पाहिजे ते वाचू शकतो, जे पाहिजे ते ऐकू शकतो, जे पाहिजे ते बघू शकतो. आणि एका अर्थाने या घटनेची तुलना मी त्याच्याशी करतोय की ध्रुव महाराज पण जिंकत होते आणि ध्रुव महाराज सगळं काही करत होते. फक्त जेव्हा ते ऋषी मुनी आले त्याच्या आधीची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये ध्रुव महाराज स्वतःच्या शस्त्रांच्या आधारावर जिंकत होते. पण जेव्हा त्यांच्या स्वतःच्या शस्त्रांवर, स्वतःच्या बुद्धीवर मायादेवीने एक माया निर्माण केली, यक्षांनी एक माया निर्माण केली, त्यानंतर त्यांचे शस्त्र आणि त्यांची बुद्धी तिथे चालली नाही. जस्ट एक मिनिट, म्यूट करायला लागेल. त्याच्यानंतर त्यांची बुद्धी चालली नाही आणि त्यानंतर त्यांना साधूंची प्रेरणा लागली. आणि त्या साधूंनी प्रेरणा काय दिली असेल? जस्ट एक मिनिट. आणि त्या साधूंनी काय प्रेरणा दिली असेल? त्या साधूंनी हे बाण उचल, ते बाण उचल याची प्रेरणा नाही दिली. त्या साधूंनी हा श्लोक वाच, तो श्लोक वाच याची प्रेरणा नाही दिली. त्यांनी म्हटलं परमेश्वराचं नामस्मरण कर, परमेश्वराचं नामस्मरण कर. आणि परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये किती शक्ती आहे? एका नामस्मरणामध्ये, पवित्र नामस्मरणामध्ये, प्रामाणिक नामस्मरणामध्ये एवढी शक्ती आहे. ते एवढं सर्व जे काही एक भ्रम निर्माण झालं होतं ते पूर्णपणे नष्ट झालं. तर त्या तात्पर्यामध्ये, या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद 2 मुद्दे मांडतात. एक म्हणतात परमेश्वर आपल्या भक्तांशी खूप प्रेम करतात आणि म्हणतात जेव्हा परमेश्वर आपल्या भक्ताला वाचवतात तेव्हा आपल्या स्वतःच्या चांगल्या भक्तांना किंवा स्वतःच्या चांगल्या प्रतिनिधींद्वारे वाचवतात. तर हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे जो आपल्याला लक्षात यायला पाहिजे. मी माझ्या रोजच्या भागवत वाचनामध्ये सध्या 4था स्कंद आणि अध्याय क्रमांक 28 वाचतोय. त्या अध्याय क्रमांक 28 मध्ये नारद मुनी प्राचीन बर्हिषत नावाच्या एका राजाशी बोलतायत आणि एक खूप मोठी कहाणीच्या रूपामध्ये उपमा देतात, ज्याच्यामध्ये म्हणतात की एक पुरंजन नावाचा एक शहर होतं आणि मग तो जो व्यक्ती होता तो नंतर एका महिलेच्या रूपात जन्म घेतो, कारण त्याला एका महिलेशी आसक्ती असते. मग त्याचं नाव असतं वैदर्भी आणि वैदर्भीचं लग्न होतं मलयध्वजाशी. आणि एक असा प्रसंग येतो जेव्हा मलयध्वज या जगातून निघून जातात. आणि मलयध्वज जेव्हा या जगातून निघून जातात तेव्हा त्यांचं शव तिथे खाली पडलेलं आहे आणि वैदर्भी हे ते शव बघून विचार करत असते की आता या माझ्या पतींच्या शवाला मी काय करू. पूर्णपणे ते भ्रमित झाले.
आणि त्यावेळेस तिथे खूप म्हातारे ब्राह्मण येतात आणि ते म्हणतात, तू मला ओळखलंस का? मी तुमचा खूप जुना शुभचिंतक मित्र आहे. मागच्या जन्मी तू पुरुष होतास आणि त्या पुरुषाच्या जन्मामध्ये पण मी तुझा एक मित्र होतो, पण तेव्हा पण तू माझ्याकडे लक्ष नाही दिलंस आणि आता महिलेच्या शरीरामध्ये तू आता पुन्हा एकदा जेव्हा भ्रमित झालीयस तेव्हा पुन्हा एकदा मी तुला मदत करायला आलोय. आणि त्या उपमेद्वारे नारद मुनी सांगत असतात की ते म्हातारे ब्राह्मण कोण आहेत? तर म्हणतात ते परमात्मा आहेत. तर मागच्या जन्मी पण परमात्मा त्यांना मार्गदर्शन करायला आले होते, पण तेव्हा त्यांनी ते मार्गदर्शन स्वीकारलं नाही आणि आता पुन्हा आले. आणि त्याच्या तात्पर्यामध्ये, त्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये हा आहे स्कंद क्रमांक 4, अध्याय क्रमांक 28, श्लोक क्रमांक 51. त्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात, जर परमेश्वराला वैदर्भी समोर यायचं होतं तर मग स्वतःच्या नारायण रूपात का नाही आले? त्यांनी असं एका म्हाताऱ्या ब्राह्मणाचं रूप का घेतलं? आणि या प्रश्नाचं उत्तर देताना श्रील प्रभुपाद विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांची एक टीका देतात. म्हणतात, परमेश्वर स्वतःच्या वास्तविक रूपामध्ये केवळ त्याच भक्तांसमोर येतात ज्यांचं हृदय शुद्ध असतं. जेव्हापर्यंत आपण शुद्ध भक्त होणार नाही तेव्हापर्यंत श्रीकृष्ण बासुरी वाजवत आपल्या समोर येणार नाही. रामचंद्र, काही दिवसांमध्ये रामनवमी आहे, ध्वनीच्या रूपात, कथेच्या रूपात रामचंद्र आपल्या जीवनात येणार आहेत. 16 आणि 17 तारखेला आपण विशेष रामकथा आयोजित केली आहे बारामतीकरांसाठी. पण रामचंद्र धनुष्य बाण घेऊन आपल्या समोर तेव्हापर्यंत येणार नाही जेव्हापर्यंत आपण शुद्ध भक्त येणार नाही, असं विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांचं म्हणणं आहे. आणि प्रभुपाद देतात, हे परमेश्वर जे पूर्णपणे शुद्ध नाहीत त्यांच्या जीवनामध्ये वेश बदलून येतात. आणि एका प्रकारे परमेश्वर आपल्या जीवनात येतात की त्यांच्या प्रतिनिधींद्वारे. विचार करा, परीक्षित जेव्हा पूर्ण आपल्या जीवनामध्ये यशस्वी राजा आहे, विजयी राजा आहे, कलीच्या विरुद्ध पण त्यांनी विजय मिळवलाय, पण जेव्हा त्याला एका 7 वर्षाच्या मुलाने शाप दिला, ब्राह्मणाने शाप दिला, तेव्हा त्यांनी काय केलं? तेव्हा ते विचार करतायत, आता या परिस्थितीमध्ये मी काय करू? आणि तेव्हा परमेश्वराने शुकदेव गोस्वामींच्या हृदयामध्ये स्थित राहून शुकदेव गोस्वामींना प्रेरणा दिली, तू परीक्षिताला मदत कर. जेव्हा युधिष्ठिर महाराज हे महाभारताच्या युद्धानंतर पूर्णपणे भ्रमित झालेत, माझ्यामुळे एवढ्या सर्व लोकांचा मृत्यू मी राजसिंहासनावर बसायला पाहिजे म्हणून झाला, तेव्हा परमेश्वर भीष्मांच्या हृदयामध्ये स्थित आहेत आणि परमेश्वराने भीष्मांना प्रेरणा दिली की तुम्ही यांना मार्गदर्शन करा. असे अजून एक उदाहरण आहे, व्यास ऋषी आहेत, प्रत्येक शास्त्र लिहिण्यामध्ये निपुण आहेत, प्रत्येक शास्त्र लिहिण्यामध्ये यशस्वी आहेत, सर्व पुराण, सर्व उपनिषद, सर्व संहिता लिहून झाले आहेत, किती यशस्वी व्यक्ती आहेत. पण एवढं सगळं लिहून जेव्हा त्यांचं मन भ्रमित झालं की पण मला माझ्या मनामध्ये समाधान नाही वाटत आहे, त्याचं कारण काय? तेव्हा परमेश्वर नारद मुनींच्या हृदयामध्ये आहेत आणि त्यांनी नारद मुनींना प्रेरणा दिली, तू जाऊन यांचं भ्रम नष्ट कर. म्हणून जेव्हापर्यंत आपण पूर्णपणे शुद्ध भक्त होणार नाही तेव्हापर्यंत अधिकांश परिस्थितीमध्ये परमेश्वर स्वतःच्या रूपात आपल्या जीवनात येणार नाहीयेत. परमेश्वर वेश बदलून त्यांच्या प्रतिनिधींच्या रूपामध्ये आपल्या जीवनात येणार आहेत. तर याचा अर्थ आहे की आपल्याला पण लक्षात ठेवायला पाहिजे, आपल्या जीवनामध्ये जे प्रामाणिक वैष्णव आहेत ते जेव्हा आपल्याशी बोलतायत तेव्हा त्यांचे शब्द जर परंपरेद्वारे असतील, जर परंपरेच्या बाहेर बोलत असतील तर मग गोष्ट वेगळी आहे, तेव्हा मग आपल्याला विचार करावा लागेल. पण जर परंपरागत ज्ञान आपल्याला देत असतील तर ते जणू काही श्रीकृष्ण आपल्या जीवनात येऊन आपल्याला मार्गदर्शन करतात. तेव्हा जर आपण आपल्या पूर्वीचे यश आठवले, पूर्वीचे विजय आठवले, मग आपल्याला वाटेल यांचं काय ऐकायचं, मी तर खूप यशस्वी, अरे यशस्वी व्यक्ती आहे पण आता तर भ्रमित आहे ना, आता तर आपल्याला मार्गदर्शनाची गरज आहे. म्हणून कधी कधी जेव्हा लोक मार्गदर्शनासाठी भुकेले असतात तेव्हा योग्य वेळी त्यांना मार्गदर्शन मिळत नाही. असे अनेक लोक आहेत जे म्हणतात, प्रभूजी त्या काळी मला जर मार्गदर्शन मिळालं असतं, लहानपणी जर, अनेक गृहस्थांना मी जेव्हा भेटतो तेव्हा गृहस्थ म्हणतात, प्रभूजी 40शी नंतर आता ही गीता मिळाली, 40शी नंतर हे भागवत मिळालं, तारुण्यामध्ये जर भागवत मिळालं असतं तर कितीतरी वाईट सवयी ज्या आता मला लागल्या त्या लागल्याच नसत्या आणि परिस्थिती वेगळी असते. म्हणजे काही लोकांना वेळ, योग्य वेळी चांगलं मार्गदर्शन नाही मिळालं. आणि कधी कधी काही लोकांना जेव्हा चांगलं मार्गदर्शन मिळतही तेव्हापर्यंत परिस्थिती खूप वाईट असते आणि तेव्हापर्यंत दुसरीकडेच कुठेतरी गेले असतात, पुन्हा एकदा चांगल्या मार्गावर येणं कठीण असतं. म्हणून योग्य वेळी आणि योग्य मार्गदर्शन प्राप्त करणारे खूप कमी लोक आहेत. विचार करा, आपलं किती मोठं सौभाग्य आहे, आपल्या जीवनाच्या योग्य वेळी जेव्हा केव्हा
आपल्याला भक्ती श्रील प्रभुपादांच्या कृपेने प्राप्त झाली आहे. आपण विचार करू शकतो याच्यानंतर जर उशीर झाला असता, याच्यानंतर जर आपल्याला भक्ती मिळाली असती, आपण जीवनामध्ये अनेक निर्णय घेतो ना, आणि ते अनेकशे निर्णय असतात, ते इरिव्हर्सिबल असतात, ते आपण अंडू नाही करू शकत. सॉफ्टवेअर असं अंडू करू शकतो, सिनेमा असतो बघता बघता आपण त्याला पुन्हा वापस नेऊ शकतो, पण आपल्या जीवनात आपण जे काही निर्णय घेतले ते काही अनेक बहुतांश निर्णय एकमार्गी असतात. तो निर्णय घेतला तर त्या जीवनाला काही करू शकत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये जेवढ्या आधी आपल्याला भक्ती मिळाली आहे त्याच्यासाठी आपण किती कृतज्ञ राहायला पाहिजे. पुण्यावरून मुंबईला तर तुम्ही चालले आहात आणि एका वेळी एक तिथे वळण असतं, लोणावळ्याला एक वळण घ्यायचंय. जर योग्य वेळी तुम्ही ते वळण नाही घेतलं, पुढे निघून गेले आणि नंतर तुम्हाला लक्षात आलं, तुम्हाला माहितीये की ते वळण कुठे आहे, पण पुन्हा आता वेळ वाया जाणार, वापस यायला लागणार, आणि कधी कधी वन वे असतो हायवेवर, तर वापस येण्यासाठी अजून पुढे 10 किलोमीटर जायला लागतं आणि तिथे मग कुठेतरी असा एक्झिट असतो आणि तिथून मग तुम्ही बाहेर मागे येऊ शकता. वेळ निघून जातो त्याच्यामध्ये. तसंच आपल्या आयुष्यामध्ये योग्य वेळी जर आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळतं, लगेच त्याच क्षणी तिथे बोर्ड पाहिजे, इथून राईटला गेलं तर लोणावळा येईल, पण लोणावळ्याला नाही जायचंय, आपल्याला सरळ जायचं कारण आपल्याला मुंबईला जायचंय. अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये योग्य वेळी योग्य मार्गदर्शन आपल्याला अधिकांश वेळा भक्तांच्या रूपात आपल्या जीवनात येणार. म्हणून वरिष्ठ भक्तांशी आपण नेहमी चांगले संबंध ठेवायला पाहिजेत, कारण वरिष्ठ भक्तांच्या 2 शब्दांनी पण आपल्या जीवनामध्ये आपल्याला एक दिशा मिळू शकते आणि आपल्या दिशेनुसार जर आपण वळण घेतलं तर आपल्या जीवनाला एक वेगळं चांगलं यश मिळू शकतं. हा एक मुद्दा प्रभुपाद त्या तात्पर्यामध्ये मांडतात. दुसरा मुद्दा जो प्रभुपाद त्या तात्पर्यामध्ये मांडतात ते की छान लिहितात. म्हणतात, जर हरे कृष्ण महामंत्र आपल्याला जन्म मृत्यू जरा व्याधी यांनी भरलेल्या भौतिक सागराला पार करण्यासाठी जर मदत करू शकतो. श्री कृष्ण भगवद्गीतेमध्ये 12व्या अध्यायामध्ये म्हणतात, तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरा भवामीन चिरात पार्थ मय्यावेशित चेतसा. 6व्या श्लोकामध्ये म्हणतात की जे लोक माझं नित्य स्मरण करतात, जे लोक माझी नित्य सेवा करतात, ते म्हणतात तेषाम अहम समुद्धरता, मी त्यांना मृत्यू संसार सागरात. हा शब्द मृत्यू संसार सागर, आपण अनेक वेळा मृत्यूचा सागर संसाराला सागराशी तुलना करतो आणि आपण माझ्या मनात हा प्रश्न यायचा की ही कोणी काढली उपमा? ही श्री कृष्ण स्वतः या भौतिक जगाला मृत्यू संसार सागरात म्हणतात आणि म्हणतात त्या मृत्यू संसार सागरातून मी माझ्या भक्तांना घेऊन जातो. एका समुद्राला आपण पोहून पार करू शकत नाही. एक खूप प्रसिद्ध चित्र आहे बघा, एक व्यक्ती असा पाण्यामध्ये समुद्रामध्ये मोठ्या मोठ्या लाटांमध्ये फसलेला आहे आणि वरून गरुडावर बसून विष्णू येतात आणि त्याला हात देतात आणि त्याला घेऊन जातात. तो एकच मार्ग आहे समुद्रातून बाहेर पडण्यासाठी. तर श्रीकृष्ण म्हणतात तेषाम अहम समुद्रता मय्यावेशित चेतसाम, ज्यांची चेतना माझ्यामध्ये स्थित आहे. तर या उपमेचा आधार घेऊन श्रील प्रभुपाद म्हणतात, जर हरे कृष्ण महामंत्र आपल्या या मृत्यू संसार सागराच्या पलीकडे घेऊन जाऊ शकतो, तर ध्रुव महाराजांवर ही जी विशाल एक भ्रम निर्माण केला होता, पण तो मृत्यू संसार सागरात नाहीये, कारण मृत्यू संसार सागरात श्रीकृष्णांच्या मायादेवी निर्माण केलाय, तो खूप कठीण आहे. हा तर आहे ध्रुव महाराजांच्या दृष्टीने कठीण आहे, पण तेवढा कठीण नाहीये. प्रभुपाद म्हणतात, जर तो सागर एक हरे कृष्ण महामंत्र आपल्याला मदत करू शकतो, तर हे भ्रम काय आहे? या भ्रमाला तर कधीही हरे कृष्ण महामंत्र पार करू शकतो. याच्यावर विचार करताना मी म्हणत होतो, आपल्या जीवनामध्ये थोडीच यक्ष आहेत. आपण थोडीच एक मोठे राजे आहोत जे युद्ध करणार आहेत आणि धनुष्यबाण चालवणार आहेत. आपल्या जीवनामध्ये काय भ्रम येतात? 3 प्रकारचे भ्रम येतात. एक असतात भोगविलास. तो भ्रम काय माहितीये? या जीवनामध्ये, या जगामध्ये जे ऐश्वर आहे, या जगामध्ये जे खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत, या जगामध्ये आराम करण्याच्या गोष्टी आहेत, या जगामध्ये फिरण्याच्या गोष्टी आहेत, त्यांनी मला वास्तविक सुख मिळेल. मला ती गोष्ट खाल्ल्यावर वास्तविक सुख मिळेल, मला ही गोष्ट मिळाल्यावर मला वास्तविक सुख मिळेल. हा पण एक भ्रमच आहे ना, आणि हा किती मोठा भ्रम आहे. नुसतं आयुष्यभर ही वस्तू आणि ती वस्तू आणि हे खाणं आणि ते खाणं याच्यामध्ये आपलं आयुष्य निघून गेलं आणि अजूनही आपण काही सुखी नाही झालो, तर हा एक खूप मोठा भ्रम आहे आपल्या आयुष्यामध्ये. दुसरा भ्रम आहे की अहो हे खाल्लं ते खाल्लं, हा आनंद घेतला तो आनंद घेतला, पण याच्याने काही आनंद नाही मिळाला. मला असं वाटतं हे सगळं त्यागलं पाहिजे.
आपण कोणाशी संबंध नाही जोडायचे, कोणाशी काही करायचं नाही, काही खायचं नाही, काही प्यायचं नाही, त्यागाचा मार्ग करायचा आता आपण. हा खरा सुखाचा मार्ग आहे, वैराग्याचा मार्ग खरा सुखाचा मार्ग आहे. आणि तिसरा एक भ्रम आहे आपल्याकडे, जो म्हणतो ना भोग न त्याग. कारण भोग आणि त्याग ह्या दोन्ही वस्तू या भौतिक जगातल्या आहेत. या भौतिक जगामध्ये नेहमी द्वंद्व असतं, दिवस रात्र, वर खाली, प्रकाश अंधार इत्यादी. तर भोग त्याग हे पण दोन द्वंद्व आहेत या जगातले आहेत. अरे खरं सुख कुठे आहे माहितीये? परमेश्वराच्या अस्तित्वामध्ये तू विलीन हो, कैवल्य प्राप्ती करतो. तर कोणी म्हणतात भोग करण्यासाठी तूच श्रीकृष्ण बन, या भौतिक जगाचा श्रीकृष्ण तू आहेस आणि भोग करतो, ते चुकीचं आहे. असं म्हणतात, एक सिनेमा होता ज्या सिनेमामध्ये खूप वाळवंटाचा एक सेटिंग होती, म्हणजे ते पूर्ण जो सिनेमा होता तो वाळवंटामध्ये होता, इंग्रजी सिनेमा आहे. 2-2.5 तास जुना सिनेमा होता, त्याच्यामध्ये पूर्ण वाळवंटातली सगळी शूटिंग होती आणि वाळवंटामध्ये युद्ध होतंय, कसं काय करायचं. त्या सिनेमानंतर जेव्हा लोक बाहेर आले तेव्हा लोकांनी एक निरीक्षण केलं की कोल्ड ड्रिंक्स आणि आईस्क्रीम हे खूप जास्ती प्रमाणात विकले गेले. तर प्रश्न होता की आतमध्ये जर एअर कंडिशन थिएटर आहे तर असं का झालं की केवळ त्या सिनेमानंतर. तर तो भ्रम निर्माण केला. स्टिरिओफोनिक साऊंड होता आणि ते खूप छान छान असे त्यांनी सिनेमॅटोग्राफी घेतली होती. तर 2-2.5 तास नुसतं वाळवंट बघून कुठेतरी एक मानसिक प्रभाव झाला होता लोकांवर आणि त्यांना वाटलं की आपण पण वाळवंटात आहोत की काय, आणि गरमी निर्माण झाली तर बाहेर येऊन आईस्क्रीम आणि हे खातात. तर तशा प्रकारे एक भ्रम निर्माण होतो भोगाचा. त्यागाचा भ्रम असं निर्माण होतं की मला आतापर्यंत जो त्रास झालाय तो संबंधांमध्ये झालाय, यांनी मला हा त्रास दिला, यांनी मला असं उलट बोलले, एक काम करतो मी आता काही संबंधच ठेवणार नाही. आणि कैवल्य हा जो भ्रम आहे हा सगळ्यात वाईट भ्रम आहे की परमेश्वराच्या अस्तित्वामध्ये स्वतःला विलीन करायचं. श्री चैतन्य महाप्रभूंच्या जीवनामध्ये आपण बघूया की श्री चैतन्य महाप्रभू जे हरिनामाचे प्रचारक आहेत त्यांनी या 3 भ्रमांना कसं हे केलं. तर भोग याच्यासाठी एक जे उदाहरण माझ्या मनात येत आहे ते आहे, भोगविलास करणारे कोणी असे गृहस्थ मला चैतन्य लीलेमध्ये आठवत नाहीयेत. एक आहेत पण ते खूप शुद्ध भक्त आहेत, पुंडरिक विद्यानिधी आहेत. त्यांचं जीवन थोडं भोग वस्तूंवर आधारित होतं पण पूर्णपणे शुद्ध भक्त होते. वृषभानु महाराज आहेत कृष्ण लीलेतले. एक जे दुसरं उदाहरण माझ्या मनात येतं ते आहे केशव काश्मीरी. केशव काश्मीरी हे वाद विवादामध्ये अति निपुण, अति उत्कृष्ट व्यक्ती होते, जे दिग्विजयी पंडित होते. दिग्विजयी पंडित म्हणजे हे जेव्हा फिरणार शहरातून दुसऱ्या शहरात जाणार तेव्हा एका हत्तीवर बसून जायचे. आजूबाजूला सर्व ब्राह्मण लोक आहेत जे त्यांची स्तुती करतायत, वेद वाक्य बोलतायत, आणि केशव काश्मीरी विचार करायचे या शहरामध्ये सगळ्यात मोठा विद्वान पंडित कोण आहे, आणि त्या विद्वान पंडिताला सांगायचे मला तुझ्याशी वादविवाद करायचा आहे, कुठलाही विषय घे, पांडित्य दाखवायचंय मला. आणि त्या वादविवादामध्ये तो पंडित येन केन प्रकारेण हरायचा आणि त्याच्याकडून एक विजय पत्र लिहून घ्यायचे. तर त्या पत्रावर त्या शहरातला तो पंडित, तो विद्वान लिहायचा, अशा अशा वादविवाद स्पर्धेमध्ये मी हरलो आणि केशव काश्मीरी जिंकले, आणि खाली सही करायचं. अशा प्रकारे केशव काश्मीरला विचार करा काय मदमत्त व्यक्ती आहे. प्रत्येक गावात प्रत्येक शहरामध्ये त्या विद्वानाला हरवून त्याच्याकडे विजय पत्रांचा एक ढीग होता. आणि अशा प्रकारे तो नवद्वीपला आला होता आणि त्यांनी इथे विचारलं की इथे सगळ्यात विद्वान पंडित कोण आहे. आणि आपण गौर पौर्णिमेच्या त्या चर्चेमध्ये एकदा याच्यावर पण चर्चा केली होती, कसे निमाई पंडित हे लहानपणी खूप मोठे विद्वान होते आणि इथून तिथून दोन्ही बाजूनी वादविवाद करण्यामध्ये जिंकायचे. तर एकदा हे केशव काश्मीरी जेव्हा इकडे आले, नवद्वीपला आले, तेव्हा त्यांनी विचारलं इथे सगळ्यात विद्वान कोण आहे. कोणी म्हणाले निमाई पंडित आहे. आणि निमाई पंडित तेव्हा गंगा नदीच्या काठावर बसले होते, आपल्या काही विद्यार्थ्यांसोबत बसले होते. वय वर्ष 12 असेल, 12 किंवा 13. आणि त्यावेळेस हे मोठे दिग्विजय पंडित खूप गाजावाजा करत हत्तीवर बसून आले आणि त्यांना म्हटलं की तुम्हाला काय येतं. तर निमाई पंडित म्हणाले मी तर एक साधारण शिक्षक आहे, व्याकरण शिकवणारा शिक्षक आहे. कुठलीही भाषा शिकण्यासाठी व्याकरण हे प्राथमिक असतं. तर म्हणतात मी प्राथमिक स्तराचा व्याकरण शिक्षक आहे, मी काही मोठा विद्वान नव्हे. आणि तेव्हा केशव काश्मीरींनी गंगा नदीच्या स्तुतीमध्ये 100 तत्क्षण श्लोक निर्माण केले. आणि त्या 100 श्लोकांमध्ये त्यांनी म्हटलं कसे वाटले तुला 100 श्लोक. आणि निमाई पंडितांहून
निमाई पंडितांनी त्या 100 श्लोकातून श्लोक क्रमांक 62 निवडला. एकतर नवीन श्लोक हे वाऱ्याच्या वेगासारखे 100 श्लोक बोलून गेले. कोणाला लक्षात राहतात 100 श्लोक? निमाई पंडितांनी म्हटलं, पण तुम्ही हा जो श्लोक बोलला ना, या श्लोकामध्ये 5 दोष आहेत. एका श्लोकामध्ये निमाई पंडितांनी 5 दोष काढले आणि हे 5 दोष ऐकून केशव काश्मीरी काही बोलू शकले नाही. पहिलेच आधी भ्रमित झाले की मला एक कळलं नाही 100 श्लोक बोलल्यातून यांनी तो 62वा श्लोक कसा असा वेचून काढला, रिपीट केला आणि त्यामध्ये या शब्दामध्ये हा दोष आहे, या शब्दात. तर केशव काश्मीरींचा तो भोग करण्याची जी इच्छा होती, एक सूक्ष्म भोग असतो आणि एक स्थूल भोग असतो. स्थूल भोग असतो विषय वस्तूंनी आणि सूक्ष्म भोग असतो मी किती मोठा विद्वान आहे, मी किती मोठा पंडित आहे, माझ्यासारखा हुशार व्यक्ती कोण, माझ्यासारखा यशस्वी व्यक्ती कोण. तर केशव काश्मीरीचा तो जो भोग वृत्ती होती तो त्यांनी नष्ट केला. त्यागासाठी एक उदाहरण जे मनात येतं ते आहे कूर्म ब्राह्मणाचं. कूर्म ब्राह्मणाची आपण कथा चर्चा केली होती. कूर्म ब्राह्मण श्री चैतन्य महाप्रभूंना आपल्या घरी बोलवतात, त्यांना भोजन खाऊ घालतात आणि नंतर म्हणतात आता मला या ठिकाणी नाही राहायचंय, मला तुमच्या सोबत यायचंय. आणि तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू त्यांना काय म्हणतात अशी गोष्ट पुन्हा एकदा तू कधी म्हणू नको, घरे रहे कृष्ण नाम निरंतर लईब. प्रभू कहे एत बात पुन्हा न कहीब. पुन्हा एकदा तू असं कधी म्हणू नको. घरे रहे कृष्ण नाम निरंतर लईब. तू घरी राहा आणि कृष्ण नामाचं शरण घे, तुझ्यामध्ये कधी वाईट काही प्रभाव होणार नाही. आणि तिसरा भ्रम आपण म्हणालो कैवल्य. तर कैवल्याचे खूप मोठे प्रचारक होते प्रकाशानंद सरस्वती. बनारसमध्ये अनेक संन्यासींचे गुरु होते. या प्रकाशानंद सरस्वतींशी पण एकदा श्री चैतन्य महाप्रभूंची जेव्हा भेट झाली तेव्हा त्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंना विचारलं, तुम्ही एवढे मोठे संन्यासी आहात, आमच्या संप्रदायाचे आहात आणि वेदांत पठन आणि ध्यान करायला पाहिजे, तुम्ही हे सगळं काय करत असता? तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना नम्रपणे उत्तर दिलं. म्हणाले की मला माझ्या गुरूंनी आज्ञा दिली आहे की तू मूर्ख व्यक्ती आहेस, तुला वेदांत पठन नाही तोमार अधिकार. वेदांत पठन करण्यासाठी तुझा अधिकार नाहीये, तुझ्याकडे तेवढी बुद्धी नाहीये. कृष्ण मंत्र जप सदा येई मंत्र सार. तू नेहमी कृष्ण मंत्राचं नाम जप कर. आणि अशा प्रकारे त्यांना त्या हरिनामाच्या तत्वाबद्दल पण त्यांनी शिकवण दिली आणि प्रकाशानंद सरस्वतीमध्ये जे कैवल्य प्राप्त करण्याची जी भावना होती ती पण नष्ट केली. तर श्रील प्रभुपादांनी त्या तात्पर्यामध्ये जे सांगितलंय की जर मृत्यू संसार सागरात पार करू शकतो हरिनाम, तर आपल्या जीवनातले भ्रम नक्की करू शकतो. तर कुठेतरी आपण या 3 भ्रमात असू शकतो. भोग विलासाच्या भ्रमात असू शकतो, नाहीतर त्यागाच्या भ्रमात असू शकतो, नाहीतर कैवल्याच्या भ्रमात असू शकतो. साधारणतः कैवल्याच्या भ्रमामध्ये इस्कॉनचे भक्त नसतात, पण कधी कधी भोग मध्ये फसलेले असतात किंवा त्यागाच्या पण भावनेमध्ये फसलेले असतात. पण श्रीकृष्ण श्री चैतन्य महाप्रभूंच्या द्वारे आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात. हरिनाम घ्या, हरिनामाने सर्व काही होईल. तर शेवटचा एक श्लोक आहे, त्याने आपण अंत करूया. रघुनाथ भट्ट गोस्वामी नाही, गोपाल भट्ट गोस्वामी. गोपाल भट्ट गोस्वामींचे काका होते प्रबोधानंद सरस्वती. आणि प्रबोधानंद सरस्वतींनी श्री चैतन्य महाप्रभूंच्या स्तुतीमध्ये एक श्लोक लिहिलाय, तो आपण गाऊन समाप्ती करूया. तर म्हणतात कैवल्यम नरकायते. पहिली गोष्ट सांगितली की श्री चैतन्य महाप्रभूंचा मार्ग स्वीकारून कैवल्य, ज्याच्यासाठी अनेक अनेक मोठे मोठे साधू आसुसलेले नरकायते. एका भक्ताला ते कैवल्य परमेश्वराच्या अस्तित्वामध्ये विलीन होणं एका नरकासारखं वाटतं. नरकात कोणाला जायचं नाही जाते. कैवल्यम नरकायते त्रिदशपूर आकाश पुष्पायते. त्रिदशपूर म्हणजे प्रमुख 30 देवता आहेत. त्या 30 देवतांचं घर आहे, त्याला म्हणतात त्रिदशपूर. आणि स्वर्गामध्ये जाण्याचं, हे 30 देवतांच्या घरी जाण्याची जी भावना आहे ती म्हणतात आकाश पुष्पायते. आकाशामध्ये कधी पुष्प लागतं का? आकाशामध्ये कधी फूल लागतं का? नाही. तर वेदांमध्ये जेव्हा म्हणायचं असेल की काय बाबा काहीतरी विचित्र तुम्ही बोलताय, असं असतं का अस्तित्वामध्ये, त्याला म्हणतात आकाश पुष्प. तर प्रबोधानंद सरस्वती म्हणतात कैवल्यम नरकायते त्रिदशपूर आकाश पुष्पायते. म्हणतात दुर्दांतेंद्रिय काल सर्प पटली प्रोत्खात दंष्ट्रायते. तिसरी गोष्ट आहे की इंद्रिय दमन, इंद्रिय नियंत्रण. म्हणजे त्यागाच्या मार्गावर जे लोक असतात ना, ते नेहमी इंद्रिय नियंत्रणामध्ये बोलतात हे त्याग, ते त्याग. तर म्हणतात साधारणपणे लोक त्यागाच्या मार्गाला का जातात? कारण त्यांना माहितीये की माझे जे इंद्रिय आहेत ते एका सर्पासारखे आहेत आणि त्या सर्पाला, भुजंगाला दात असतात ना विषारी,
तर माझे इंद्रिय माझ्या सोबतच आहेत आणि कधीही मला दंश करू शकतात आणि मला चुकीच्या मार्गाने नेऊ शकतात, म्हणून लोक त्याग मार्ग स्वीकारतात. तर हे प्रबोधानंद सरस्वती म्हणतात, जे श्री चैतन्य महाप्रभूंचा मार्ग स्वीकारतात त्यांचे इंद्रिय जात नाही. त्या भक्तांचे डोळे वापरलेले असतात, भक्तांची जीभ वापरलेली असते, पण म्हणतात जणू काही माझ्या जवळ एक विषारी सर्प होता आणि त्या सर्पाचे दोन्ही दात काढलेले आहेत. आता तो मला काय हिंसा करणार, आता तो मला काय त्रास देणार. म्हणून म्हणतात दुर्दांतेंद्रिय, त्यांना दातच नाहीयेत असे इंद्रिय, काल सर्प पटली प्रोत्खात दंष्ट्रायते, त्याचे दातच नाहीयेत. तर हे तीन गोष्टी आपण भ्रम निर्माण विचार केला, चर्चा केली ना, कैवल्य, भोग आणि त्याग. अशा प्रकारे म्हणतात की श्री चैतन्य महाप्रभू आहेत. पुढचं वाक्य आपण मला ते गायला लागेल. कैवल्यम नरकायते त्रिदशपुर आकाश पुष्पायते दुर्दांतेंद्रिय काल सर्प पटली प्रोत्खात दंष्ट्रायते विश्वम पूर्ण सुखायते. श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलंय दुःखालयम अशाश्वतम. श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात हे जे भौतिक जग आहे ना हे दुःखालय आहे. आणि प्रबोधानंद सरस्वती म्हणतात जे श्री चैतन्य महाप्रभूंचा मार्ग स्वीकार करतात ते म्हणतात विश्वम पूर्ण सुखायते. एका भक्ताला या जगामध्ये पूर्ण शाश्वत सुख प्राप्त होतं. का बरं? प्रत्येक ठिकाणी त्याला श्रीकृष्णांच्या सेवेची संधी दिसते. विश्वम पूर्ण सुखायते. अशा प्रकारे एक भक्त जो परमेश्वराच्या सेवेमध्ये आहे त्याला हे दुःखालय पण पूर्ण सुख म्हणून लागतं. आणि मग शेवटच्या ओळीमध्ये प्रबोधानंद सरस्वती म्हणतात यत कारुण्य कटाक्ष वैभवताम श्री गौरम एवस्तुमः. चैतन्य चंद्रामृतामधून हा श्लोक आहे. मग तिथे लिहितात यद कारुण्य कटाक्ष वैभवताम तम गौरम एवस्तुमः. हे श्री चैतन्य महाप्रभू, तुम्ही आम्हाला किती सोपा मार्ग दिलाय हा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या सोप्या साध्या दिसणाऱ्या पण प्रभावी शक्तिशाली हरे कृष्ण महामंत्रामुळे या जगामध्ये असलेले तीन महाभ्रम कैवल्यम नरकायते त्रिदशपुर आकाश पुष्पायते दुर्दांतेंद्रिय काल सर्पपटली प्रोत्खात दंष्ट्रायते. हे तीन भ्रम नष्ट होतात. जसे ध्रुव महाराजांच्या जीवनामध्ये यक्षांनी निर्माण केलेले भ्रम नष्ट होतात. आणि ज्या जगामध्ये आपण राहतोय त्या जगामध्ये आपल्याला सेवेच्या अनंत संधी दिसतात आणि आपल्या जीवनामध्ये केवळ आनंदच येतो. अशा प्रकारे आपण आज हरिनाम यांना प्रार्थना करू शकतो, नाम प्रभूंना प्रार्थना करू शकतो. तुम्ही केवळ पापमोचनी, आजची एकादशी पापमोचनी एकादशी आहे, तुम्ही केवळ पापमोचनी नाही आहात तर तुम्ही पाप नष्ट केल्यानंतर पण जेव्हा आपण भक्तीमध्ये येतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये कधी कधी आपण आपल्या भ्रमाद्वारे आच्छादित होऊ शकतो. कधी कधी भोग वासनेने आच्छादित होऊ शकतो. कधी कधी त्रास झाल्यावर त्याग, मला आता काहीच करायचं नाहीये, मला सेवा नाही करायची आहे, मला काउन्सिलिंग मिटिंगला नाही जायचं, मला सत्संग प्रोग्रामला जायचं, मला घरी राहायचं. त्या त्यागेच्या भावनांनी पण आपल्याला बापमोचनी एकादशीच्या पलीकडे एक महत्वाचं आहे की भ्रममोचनी हरिनाम पण पाहिजे. तर म्हणून पापमोचनी एकादशी, तुम्ही सर्व भक्त आहात, तुम्ही सर्व एकादशी नित्य पालन करतात, तुमच्या जीवनामध्ये पाप नाही आहेत. ध्रुव महाराज शुद्ध भक्त होते, नारायणाचं दर्शन झालं होतं, पण त्यानंतर पण यक्षांनी काही काळासाठी का होईना आपण त्यांच्यावर भ्रम निर्माण केलं. जसं आपल्या जीवनामध्ये काही काळासाठी भ्रम निर्माण होऊ शकतं. पण जर आपण साधूंकडून प्रेरणा घेतली तर साधू आपल्याला नेहमी परमेश्वराच्या नामस्मरणाची योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करून योग्य प्रेरणा देतात. आपण नेहमी ही प्रार्थना करूया की आपण नेहमी भक्तांच्या संगतीत राहून श्रेष्ठ वरिष्ठ भक्तांच्या मार्गदर्शनानुसार कुठलीही परिस्थिती असू दे, उन्हाळा असू दे, हिवाळा असू दे, पावसाळा असू दे, कोविड असू दे की दुसरा कुठला आजार असू दे, सकाळ असू दे, दुपार असू दे, संध्याकाळ असू दे, पण आपण हरिनाम कधी सोडायला नाही पाहिजे.